कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळत होते असा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आलाय। माणिकराव कोकाटेंचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये कृषी मंत्री कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचं दिसतंय। रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि कृषी मंत्री मात्र रमी खेळतायत असा आरोप रोहित पवारांनी केलाय। शेतीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि कृषी मंत्री मात्र गेममध्ये मग्न आहेत। भाजपला विचारल्याशिवाय राष्ट्रवादीला काही करता येत नाही। जंगली रमी पे आओ ना महाराज अशा टॅगलाईननं रोहित पवारांनी त्यांची खिल्ली उडवली आहे। तर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, हा नवा व्हिडिओ आता ट्विट केलेला आहे रोहित पवारांनी, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? अमोल, एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली तर आम्ही भाजप श्रेष्ठींना विचारू असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं, जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। यावरच आता उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी प्रत्येक गोष्ट सत्तेतल्या राष्ट्रवादीलाही भाजपला विचारल्याशिवाय करता येत नाहीये, त्यामुळेच राज्यातले शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत। यासोबतच राज्यात 8 शेतकरी आत्महत्या करतायत दररोज, तरी देखील यांना निर्णय घेता येत नाहीत, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट ही भाजपला विचारावी लागते आणि त्यामुळेच आता हातात काहीच काम शिल्लक नाही आणि त्यामुळेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये बसून रमी खेळतायत अशा पद्धतीची एक खोचक टीका त्यांनी या निमित्ताने केलेली आहे। आणि कृषी मंत्री यांचा हा व्हिडिओ ट्विट करताना जंगली रमी पे आओ ना महाराज असं म्हणत कृषी मंत्र्यांची परिस्थिती सध्याची जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय। एकाच दगडामध्ये 2 पक्षी मारण्याचा हा रोहित पवारांचा प्रयत्न आहे। एकीकडे सुनील तटकरेंना उत्तर दिलंय आणि दुसरीकडे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांची सभागृहातली पोलखोल केलेली आहे। सभागृहामध्ये अनेक वेळा बोलताना त्यांना उत्तर नसल्याचं पाहायला मिळत होतं। किंबहुना आपल्या खात्याला निधी नाहीये हे स्पष्टपणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सभागृहात सांगितलं होतं। 1200 कोटीचं आपल्या खात्याला बजेट आहे, मात्र 2023 नंतर निधी मिळालेला नाहीये, त्यामुळे अनेक कामं जी आहेत ती पेंडिंग आहेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीची परिस्थिती तर आली नाही ना, असं देखील या निमित्ताने एक सवाल रोहित पवारांना उपस्थित केलाय। अमोल, निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। हा व्हिडिओ सध्या रोहित पवारांनी ट्विट केलेला आहे, यावर आता काय प्रत्युत्तर देण्यात येतं कोकाटेंकडून हे बघणं महत्त्वाचं असेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत होते आणि त्यामध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते आकडेवारी सरकारनंच जाहीर केलेली होती आणि या पार्श्वभूमीवर कामकाज सुरू असताना सभागृहामध्ये कृषी मंत्री अशा प्रकारे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे आणि एक प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केलाय। नुकतंच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे। या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे वादग्रस्त ठरलेले होते आणि त्यामध्ये आता पुन्हा एकदा या व्हिडिओची भर पडत असल्याचं दिसतंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ आहे, सभागृहातला हा व्हिडिओ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। कामकाज सुरू असताना कृषी मंत्री अशा प्रकारे रमी खेळण्यात व्यस्त होते असा आरोप करत रोहित पवारांनी त्यांना टोला लगावलेला आहे। शेतीचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना कृषी मंत्री मात्र गेममध्ये व्यस्त आहेत असं म्हणत रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय। या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती सुनील तटकरे यांनी 2 दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेची आणि त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं। भाजपला विचारावं लागेल राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत या विधानाचं।